आपण अनेक वेळा आरोग्य आणि सुरक्षेच्या दृष्टीने स्वतःकडे दुर्लक्ष करत असतो, पण कालांतराने त्याचे भयानक परिणाम दिसून येतात। नागपूरमधून अशीच एक भयानक घटना समोर आली आहे। महिलेच्या हाताला दुखापत झाली, काटा मोडला असेल असे समजून त्यांनी दुर्लक्ष केलं आणि हीच त्यांची शेवटची चूक ठरली। जेव्हा त्यांच्या नवऱ्याने ही जखम बघितली तेव्हा त्यांना सुद्धा विंचू चावला असेल असे वाटले। ते आपल्या बायकोला विंचवाचे विष उतरवणाऱ्या मांत्रिकाकडे घेऊन गेले, त्यानंतर दवाखान्यात गेले, मात्र तोपर्यंत फार उशीर झाला होता। त्यांच्या शरीराला विषबाधा झाली होती, त्यांचा मृत्यू झाला। पण नेमकं प्रकरण काय आहे, महिलेला काय चावलं होतं, सगळं या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी निखिल आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा। 44 वर्षांच्या रेखा धनराज नंदरधने या आपला नवरा आणि मुलीसोबत नागपूरमधील भिवापूर या ठिकाणी राहत होत्या। सोमवारचा दिवस होता। रेखा सकाळी आपल्या शेतामध्ये भाजी तोडत होत्या। भाजी तोडत असताना हाताला काहीतरी रुतले। त्यांनी जेव्हा हाताला बघितलं त्यावेळेस त्यांना एकच छोटीशी खून दिसली। त्यांना वाटलं साप चावल्यानंतर 2 खुणा होतात, पण हातावर एकच खून होती, त्यामुळे आपल्याला काटा रुतला असेल असा विचार करून त्यांनी दुर्लक्ष केलं आणि शेतामधील काम करू लागल्या। 1-1.5 तास काम केल्यानंतर अचानक त्यांना अस्वस्थ वाटायला लागलं, चक्कर यायला लागली, म्हणून त्या घरी जायला निघाल्या। अस्वस्थता खूपच वाढल्यामुळे रस्त्यावरील एका दुकानात त्या थांबल्या आणि आपल्या नवऱ्याला फोन करून बोलावून घेतलं। बायकोने अचानक फोन केल्याने पती धनराज गडबडीने तिथे जाऊन पोहोचले। ते पोहोचेपर्यंत रेखा यांची प्रकृती खूपच गंभीर झाली होती, त्यांना त्रास होत होता। धनराज यांनी आपल्या बायकोचा हात बघितला, त्यांनाही बोटावर दंशाची एकच खून दिसली। काम करताना विंचू चावला असेल असे त्यांना वाटले, त्यामुळे विंचवाचे विष उतरविणाऱ्या मांत्रिकाकडे ते आपल्या पत्नीला घेऊन गेले। तिथं मंत्रोपचार करून घरी येईपर्यंत 3 तासाहून अधिक वेळ झाला होता। रेखा यांची प्रकृती आणखीच खालावली होती, त्यामुळे ते गावातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आपल्या बायकोला घेऊन गेले। रेखा यांना होणारा त्रास पाहता सापच चावला असेल असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आणि प्रथम उपचार केला। त्यांनी लवकरात लवकर यांना मेडिकलला घेऊन जा असा सल्ला दिला, परंतु मेडिकलला घेऊन जात असतानाच त्यांचा श्वास कमी व्हायला लागला, डोळे बंद होऊ लागले। मेडिकलला पोहोचेपर्यंत रेखा यांचा मृत्यू झाला होता। पोहोचताच डॉक्टर यांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं होतं। छोट्याशा चुकीमुळे रेखा यांचा मृत्यू झाला होता। अनेकदा शिकार करताना सापाचा एक दात तुटतो, त्यानंतर तो राहिलेल्या एकाच दाताने चावा घेत असतो, त्यामुळे दंशाची एकच खून असली तरीही तो सापाचा दंश असू शकतो। असं काही घडल्यास तातडीने वैद्यकीय उपचार घेतले पाहिजेत। मांत्रिकाच्या नादी लागून आपला जीव धोक्यात घातला नाही पाहिजे। रेखा यांना कामापुढे दुखापतीकडे दुर्लक्ष करणं चांगलंच महागात पडलं आहे। 3 तासातच त्यांना मृत्यूचा सामना करावा लागला आहे। सर्पदंशाकडे दुर्लक्ष केल्यामुळे व मंत्रोपचार करण्यात वेळ घालवल्यामुळे त्यांच्या कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे। त्यामुळे असे प्रकार घडायला नकोत, यासाठी प्रत्येकाने जागरूक राहणे गरजेचे आहे। तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी महाराष्ट्र कट्टाच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।